ज्या वेळेला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर रोहित पवार यांनी शरसंधान केलं त्याच्या निमित्तानं हे विषय आणि हा मुद्दा अधिक गंभीररित्या समोर येतोय। तलाठी भरती प्रकरणामध्ये तत्कालीन महसूल मंत्र्यांवर कारवाईची मागणी रोहित पवार करतायत। हे त्यावेळेसचे जे रेव्हेन्यू मिनिस्टर होते विखे पाटील साहेब, त्यांनी धमकी दिली होती की रोहित पवारवर कारवाई करू, एफआयआर करू। बाकीच्या विषयात एफआयआर दुर्दैवाने होत नाही, पण माझ्यावर एफआयआर करायला हे मोठे मंत्री साहेब त्या ठिकाणी गेले होते। 25 ते 30 लाखाचा व्यवहार या तलाठी भरतीमध्ये एका पेपरमध्ये झाला असं आम्ही म्हणत होतो। त्याच्याच बरोबर आम्ही पुरावे दिले, कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला हे सगळं त्या ठिकाणी आम्ही सांगून, पण सरकारने आमचं ऐकलं नाही, आमच्यावरच एफआयआर करायला निघाले होते। खास करून आमची ही मागणी असू शकते की मंत्री जे त्यावेळेसचे होते विखे पाटील साहेब यांनी आमच्यावर एफआयआर करण्याचा त्या ठिकाणी विषय मांडला होता। आता हे सगळे पुरावे मॅट लिस्ट त्या ठिकाणी जर दिले असतील तर मग त्यांचा राजीनामा आज घ्यायला काय हरकत आहे, नाहीतर त्यांच्यावर एफआयआर करायला काय हरकत आहे, असं आमच्या सगळ्यांचं या विषयाच्या बाबतीत मत आहे।